भर पावसातही जंतर मंतरवर सीजेपी आणि तरुणाईचं आंदोलन सुरू. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 25वा दिवस. वांगचुक मेदांता रुग्णालयात. उद्धव ठाकरेंनी घेतली सोनम वांगचुक आणि जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट. एका राजीनाम्याने चालणार नाही, व्यवस्था बदला. उद्धव ठाकरेंचं आवाहन. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष. विरोधकांच्या आवाजामुळे पुन्हा एकदा दिल्ली दणाणली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह विरोधकांची धरपकड. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका. विद्यार्थ्यांचं राजकीय साधन म्हणून वापर एक्सपोज करत प्रधानांचं राहुल गांधींवर निशाणा. तरुणांच्या समर्थनार्थ मनसेचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन. चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया म्हणत सरकारला घेरणार. अमित ठाकरेंसह मनसे नेते सहभागी होणार. पावसाळी अधिवेशनाचा 3रा दिवस. सीजेपी आंदोलन. सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि राहुल गांधी यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटणार. वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा आणि लाठीचार्जचा निषेध. मनोज जरांगेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. जरांगे संभाजीनगरमधून दिल्लीला रवाना. सरकारचा माज उतरवायला हवा, जरांगेंचा इशारा. शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्यास मंजुरी देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचं आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. वारीमध्ये साजरा करणार वाढदिवस. वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत माऊलींच्या पालखीमध्ये पायी चालणार. अजित पवार यांची आज 67वी जयंती. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. 30 जुलैच्या आधी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी. कृषीमंत्री भरणेंची घोषणा. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. तानसा धरण ओव्हरफ्लो.